नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर संभाजीराजे यांना मानणारी भूमी आहे. ज्या क्रूर कर्मा औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली, जिझिया कर लावला, लाखो हिंदूंची कत्तल केली, एवढेच नाही तर धर्मवीर संभाजीराजे यांचा छळ करून त्यांची हत्या केली, त्या खुनी औरंगजेबाला या भूमीतून हद्दपार केले पाहिजे. यासाठी राज्यात औरंगजेब याचे पोस्टर, बॅनर लावणे, झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन देऊन करण्यात आली. धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकारी श्री चव्हाणकर यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने पियुष खंडेलवाल, किशोर अग्रवाल, मयूर बागुल, भरत सगर, धनंजय वाघ, उज्ज्वल पाटील, दर्शन राजपूत हे उपस्थित होते. आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज निवेदन देण्यात आम्ही आलो होतो. तर निवेदन देण्याचा जो विषय आहे की साधारणतः 7-8 दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी संदल मिरवणुकीदरम्यान औरंगजेबाचे पोस्टर आणि साऊंड सिस्टीमवरती 15 मिनिट असा जो ओवैसी बंधूंचा जो चितवणीकर भाषण आहे तो लावण्यात आला होता. तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिले आहे आणि जे कोणी आयोजक आहे किंवा जे कोणी देशद्रोही आहे ज्यांनी असा प्रकार केलेला आहे तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. हा महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मोगल आक्रांतकाचं उदात्तीकरण करणं म्हणजे हा देशद्रोहाचा गुन्हासारखाच आहे. तर आज आम्ही हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आहे की अशा पोस्टरवरती पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, पूर्ण राज्यभरामध्ये बंदी घालण्यात यावी आणि जे 15 मिनिटाचा जो काही ऑडिओ सिस्टीमवरती जो एक उद्घोषित भाषण देण्यात येतो तर त्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि ते पूर्णतः बंद करण्यात यावे. तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये असं काही अप्रकार जर घडत असेल आणि याच्याने काहीतरी सामाजिक तणाव निर्माण होत असेल तर त्याविषयी माननीय साहेबांनी त्वरित कारवाई करून थांबवण्यात यावे, अशी आज आम्ही या अर्जाच्याद्वारे विनंती करत आहोत. नमस्कार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.